स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती अभंग तुकोबारायांचा आहे, बहुतेकांच्या परिचयाचा आहे, बहुतेकांच्या पाठातला आहे। या अभंगामध्ये श्री संत तुकोबाराय प्रापंचिक स्वरूपाची महापूजा सांगतात। प्रस्तुत अभंगामध्ये श्री संत तुकोबाराय सांगतात की तुमच्या वाट्याला आलेलं कोणतंही काम असो, ते काम जर तुम्ही प्रामाणिकपणे केलं तर त्या व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये वेगळी ईश्वराची भक्ती करण्याची गरज उरत नाही। आपण आपल्या जीवनामध्ये केलेलं प्रामाणिकपणे काम हीच खरी ईश्वर भक्ती। विठ्ठल विठ्ठल मला सांगायला आवडेल मायबाप आपल्याला की भाग्यवान आहोत आपण की तुमचा माझा जन्म भारत देशामध्ये झाला। भरत खंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची। माणसाने पुष्कळ पुण्य केले की त्याचा जन्म भारतामध्ये होतो। भारत किती महान आहे। ज्यावेळी रामायणामध्ये रावणाचा वध झाला त्यावेळी लखनजींनी राम प्रभूला एक रिक्वेस्ट केली होती, फेसबुक वरची नाही। दादा रावण मेला, वहिने आपल्या हाताला लागल्या, मग जाता जाता जरा लंका पाहून गेलो असतो तर इथल्या कन्स्ट्रक्शन टेक्निकचा आपल्या अयोध्येमध्ये वापर करता आला असता। त्यावेळी रामाने पाठवलेले उत्तर हे अभ्यासण्याजोगत आहे। रामप्रभू म्हणतात अपीती स्वर्णमयी लंका नमे रोचंती लक्ष्मणाः। अरे असेल ती सोन्याची नगरी लंका पण तिच्यात मला स्वारस्य नाही। माझी अयोध्या मला स्वर्गापेक्षा सुद्धा सुंदर आहे। जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी। म्हणजे जिच्या असण्याचा रामप्रभूला सुद्धा अभिमान आहे असा भारत महान आहे। विठ्ठल विठ्ठल मी सांगितलेलं कळतंय ना व्यवस्थित? हे जुन्या मंडळीसाठी झालं, आणखी नव्या मंडळीसाठी सांगते। तरुण मंडळी कीर्तनासाठी उपस्थिती, माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? फक्त माना हलवत चला, सोपं सांगते। आजही माझ्या दादांना आपल्याला सैन्य पाहायचं असेल तर चीनला जावं लागेल, चिवटपणा शिकायचं असेल तर जपानला जावं लागेल, धूर्तपणा शिकायचं असेल तर अमेरिकेत जावं लागेल, साम्राज्यवाद शिकायचं असेल तर इंग्लंडला जावं लागेल। किती साम्राज्यवादी व्यापारी बनून आले आणि राज्यकर्ते बनले। आजही आपल्याला सोन्याविषयी आवड असेल तर आफ्रिकेला जावं लागेल, फॅशन मध्ये रस असेल तर फ्रान्सला जावं लागेल, पाण्याच्या ऐवजी विहिरीला जर तेल पाहायचं असेल तर अरबस्थानला जावं लागेल। पण या पुढे जाऊन सांगू, तुम्हाला जर चांगली माणसं पाहिजे असतील तर तुम्हाला भारतातच यावं लागेल, कारण भारत ही पुण्यवान माणसाची भूमी। एका चांगल्या राष्ट्रपतीच्या मुखातलं वाक्य, ते म्हणतात की मी भारतातलं ताजमहल आश्चर्य मानतच नाही, भारतातलं ताजमहल मी आश्चर्य मानतच नाही। पुढचं वाक्य ऐका, तर मी संपूर्ण भारतालाच आश्चर्य मानतो। ज्याचा बाप आयुष्यभर मोगलांची गुलामगिरी करत होता
त्याचा 15 वर्षाचा पोरगा स्वराज्यातील सगळी मुलं एकत्रित करून स्वतःचं बोट कापून स्वतःच्या रक्ताचा अभिषेक जिथे रोहिडेश्वराच्या पिंडीवर करतो, असा मुलगा ज्या भारतात जन्मास येतो तो देश चमत्कारिक असला पाहिजे. ज्या देशाचे एक विवेकानंद अमेरिकेची शिकागोची धर्म परिषद हादरवतात आणि स्वतःच्या विद्वत्तेच्या समोर वयाच्या 39व्या वर्षापर्यंत अख्खं जग नतमस्तक करायला लावतात, असे विवेकानंद ज्या भारतात जन्मास येतात ना तो देश चमत्कारिक असला पाहिजे. वपू काळ्यांचे एक गोड वाक्य, ते म्हणतात की दुःखातही लोकांना कसं हसवायचं हे लॉरेन हार्डीने शिकवलं आणि प्रपंचामध्ये स्वर कसा लावायचा असतो. मी प्रपंचातला स्वर सांगते. प्रपंचामध्ये स्वर कसा लावायचा असतो हे आदरणीय गाणं सम्राज्ञी लता दिदींनी शिकवलं. भारतामध्ये जन्मास आलेला एक एक माणूस म्हणजे हिरा आहे माईबाप. हिरा एकदा मोडला पुन्हा घडवता नाही येतो. अरे लाख आते हैं लाख जाते हैं लेकिन लाखों के आने से और जाने से एक की कमी कभी पूरी नहीं होती. भारतात जन्माला आलेला एक एक माणूस म्हणजे ब्रँड आहे. भारत ब्रँडेड माणसाला जन्माला घालतो. विठ्ठल विठ्ठल भारत ही महान भूमी मायबाप. जगात जेवढे संत झाले नाही तेवढे एकट्या भारतात झाले. भारतात संत झाले नाही तेवढे एकट्या महाराष्ट्रात झाले. महाराष्ट्र ही अत्यंत पवित्र असलेली भूमी आहे. आजपर्यंत देवाचे जे काही अवतार झाले ते उत्तर भारतामध्ये झाले. पण आजही तुम्ही उत्तर भारतामध्ये जर गेलात तर तिथे जागोजागी बोर्ड लावलेले असतात, देवभूमी उत्तरांचल में आप सभी का स्वागत है. माझी किमान इच्छा आहे महाराष्ट्रातल्या निदान तीर्थक्षेत्रामध्ये तरी बोर्ड लावलेले असावेत की संत भूमी महाराष्ट्र में आप सभी का स्वागत है. आपला स्वाभिमान येतो. देवाने जे काही संत म्हणून अवतार घेतलेत ना ते महाराष्ट्राच्या भूमीमध्ये घेतलेत माईबाप. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये 4 गोष्टी ज्या तुम्हाला इतरत्र शोधून सापडणार नाही. पहिली गोष्ट येते ग्रंथ म्हणून हे राष्ट्र महान आहे. दुसरी गोष्ट येते पंथ महान आहे. तिसरी गोष्ट येते संत म्हणून हे राष्ट्र महान आहे. आणि चौथी गोष्ट येते भगवंत म्हणून हे राष्ट्र महान आहे. महाराष्ट्रात ज्ञानोबा तुकोबाराय सारखे संत म्हणून हे राष्ट्र महान आहे. येथे गाथा ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ म्हणून हे राष्ट्र महान आहे. येथे वारकरी संप्रदायासारखं पंथ म्हणून हे राष्ट्र महान आहे. आणि येथे पांडुरंग परमात्म्यासारखा भगवंत म्हणून हे राष्ट्र महान आहे. कुणी विचारेल महाराज काय करतात तुमचे संत, तर संत लिहितात ग्रंथ. काय करतात ग्रंथ, ग्रंथ दाखवतो पंथ. काय करतो पंथ, पंथ भेटवतो भगवंत. काय करतो भगवंत, जन्म मरणाच्या दुःखाचा करतो अंत म्हणून मूळ पाया संत. महाराष्ट्र संतांची भूमी. जगात जेवढे संत झाले नाही तेवढे एकट्या भारतात झाले. भारतात झाले नाही एवढे महाराष्ट्रात झाले. आणि सांगू द्या मला, हे मराठवाड्यातच आहे ना. मराठवाड्यात जेवढे महाराष्ट्रात जेवढे संत झाले नाही एवढे एकट्या मराठवाड्यात जन्मास आले. यापुढे जाऊन सांगू, एकंदरीत मराठवाड्यात जेवढे संत झाले नाही तेवढे एका दक्षिण काशी प्रतिष्ठान क्षेत्रामध्ये जन्मास आले. आणि माझा जन्म पैठणचा याचा मला नितांत स्वाभिमान आहे. आल्यानंतर मला काही माता भगिनी विचारू लागल्या, ताई माहेर कोणतं? म्हणलं पैठण. मग ते म्हणे तुम्ही आमचेच घ्या. अगं मी तुमचीच आहे ना, मी तुमचीच आहे. पैठण क्षेत्रामध्ये एकूण 7 संत जन्मास आले तालुक्यामध्ये. निवृत्तीनाथ दादा, सोपान काका, माऊली, मुक्ताई 4, भानुदास महाराज, श्री संत एकनाथ महाराज, श्री संत गावोबा महाराज, हे 7 संत एकट्या पैठण मध्ये. यापुढे जाऊन सांगू, वारकरी संप्रदायाचा पाया मराठवाड्यात जन्माला आला. हे मराठवाड्याचं परम भाग्य. ज्ञानदेवे रचला पाया. दुसरं भाग्य सांगते. आज भाग्याचा वर्षाव करायचंय मला. नाथषष्ठीचा उत्सव सध्या चालू आहे आणि गुढीपाडव्यासारखं परम पवित्र 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आमच्या जीवनामध्ये येतो. वारकरी संप्रदायाचा पाया मराठवाड्यात जन्मास आला. हे पहिलं भाग्य. वारकरी संप्रदायाचा खांब सुद्धा मराठवाड्यात जन्मास आला. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. हे आपल्या महाराष्ट्राचं परम भाग्य माईबाप.
या महाराष्ट्रात आपला जन्म झाला हे आपलं भाग्य आहे. साधू संतांच्या नंतर झाला हे आपलं दुसरं भाग्य. विठ्ठल विठ्ठल. देवाने इतर प्राणी निर्माण केले पण त्याच्यात त्याने आपल्याला माणूस बनून जन्माला घातलं. बरं का अण्णा, हा देवाचा आपल्यावरचा पहिला उपकार आहे. त्याच्या लक्षात आला असतं त्याने कुत्रा बनून जन्माला घातला असतं, पण त्याने माणूस म्हणून काय जन्माला घातलं आपल्याला कधीतरी विचार करा माईबाप. आज कीर्तनातून फक्त एवढाच विचार घरी घेऊन जायचा. बस बाकी डोकं लावत बसू नका. मी जास्त अवघड देवाचा आपल्यावरचा पहिला उपकार आहे. देवाने इतर प्राणी जन्माला घालताना ते आडवे जन्माला घातले, माणूस उभा जन्माला घातला. हा देवाचा आपल्यावरचा दुसरा उपकार आहे. थोडं लक्ष देऊन ऐका म्हणजे कळेल, नाही तर एकदा तुमची लिंक तुटली ते नुकसान तुमचं असेल. वक्ता प्रत्येक गोष्ट अभ्यासानं बोलतो, याचं थोडस भान ठेवत ऐका तुम्ही. तुमचं दुर्लक्ष झालं, एखादा मुद्दा माझ्या हातातून निसटला, मग ते श्रोत्यांचं नुकसान असतं. आणि परंपरा आपली फार पूर्वीची, मला वाटतं 35 वर्ष होऊन गेले, जरी नवी 6 वर्ष असली तरी. म्हणून हा कान 30-35 वर्षाचा आहे, म्हणून कान हा प्रगल्भच असला पाहिजे. देवाने इतर प्राणी आडवे जन्माला घातले, माणूस उभा जन्माला घातला. देवाचा आपल्यावरचा दुसरा उपकार आहे. काय देवाचा साचा संपला होता का महाराज? देवाला म्हटलं उभा जन्माला घातलं तर इतका आडवा चल तू. हा आडवा जन्माला घातलं तर कोणतंच काम नीट होऊ द्यायचं नाही. पहा तुम्ही उभे जन्माला घातले तर इतके आडवे चलते. हा आडवा झालेला माणूस गावात सप्ताह नीट होऊ देत नाही. आडवा झालेला माणूस जे करते बाकीच्यांना पट्टी देऊ देत नाही. आपल्याकडे वर्गणी म्हणतात त्याला. वर्गणी का पट्टी? वर्गणी. हा आडवा झालेला माणूस गावात ग्रामपंचायती विरोध होऊ देत नाही. हा आडवा झालेला माणूस एखाद्याची लेकी बाळीचं लग्न नीट होऊ देत नाही. हा आडवा झालेला माणूस महाराजाच्या माईकचा आवाज वाढवू देत नाही. आता तुम्ही त्यांच्याकडे पाहू नका, माझा बोलण्याचा उद्देश वेगळा. गावात पॉम्पलेट लागल्यानंतर सगळ्यालाच आनंद होत नाही. काही जाती पॉम्पलेटवर चर्चा करतात. अरे आपल्या गावातले भप आपल्याला 8 दिवस झोपू देत नाही. वरच्या भोंग्याचे आवाज सांगत कमी करा. आता कळलं तुम्हाला? म्हणजे उभे जन्माला घातले तर इतके आडवे चलते. देवाला वाटलं उभे जन्माला घातले. पहा तुम्ही एखाद्या कामाला, चांगल्या कामाला एखादा तगडा माणूस आडवा होऊ द्या. मला वाटतं 2 वर्षामध्ये कोरोनात कमी सप्ते कॅन्सल झाले, एवढे राजकारणात कॅन्सल झाले. ते गावातले महाराज फोन करायचे, ताई नुसतं नावाला कोरोना आहे, खरं कारण राजकारण. मी आडवे सांगते तुम्हाला. देवाला म्हटलं उभे जन्माला घातले तर आडवे चल. यांना आडवं जन्माला घातले ते गेटवर बोर्ड लावतील, युअर अटेन्शन प्लीज लेडीज अँड जेंटलमेन, नो पार्किंग झोन 500 मीटर. आडवे उभे जन्माला घातलेले बरे. देवाने इतर प्राणी निर्माण केले मायबाप. इतर प्राण्यांना मेंदू दिला, तसा माणसालाही मेंदू दिला. याच्यात नवल नाही, आपल्याला एकच दिला. इतर प्राण्यांनी एकच दिला, माणसाला 2-2 दिले. छोटा मेंदू, मोठा मेंदू. मेडिकल अप्रोच मध्ये आपल्या प्रत्येकाच्या ब्रेन मध्ये सेल्स सांगितले. मेंदू मध्ये छोट्या मेंदू मध्ये 100 सेल्स आहेत आणि मोठ्या मेंदू मध्ये 30 कोटी सेल्स आहेत. या सेलचं काम काय नेमकं थोडं ऐकत चला म्हणजे कळेल. हा सेल जर 1 वर्षातून एकदा फुटला तर माणूस 100 वर्ष जगतो. तो 1.5 वर्षातून एकदा फुटला तर माणूस 150 वर्ष जगतो. पण वाईट व्यसनाच्या आहारी जाऊन जर 6 महिन्यातून हे सेल एकदाच फुटत असते तर माणसाच्या दारात गर्दी जमवते. सुतळी, बांबू, गुलाल, बुक्का, राम नाम. हा 1 वर्षातून एकदा फुटला तर माणूस 100 वर्ष जगतो. असे 30 कोटी मोठ्या मेंदूमध्ये, 100 सेल छोट्या मेंदूमध्ये. आणि एका सेलची कॅप्चर कॅपॅसिटी विज्ञानाच्या भाषेत जर सांगायची ठरली, एका सेलची कॅप्चर कॅपॅसिटी 7 गागाबाईट 7 GB. तुम्ही मेमरी घेऊन फिरतात ना मोबाईल मध्ये,
एका सेल मध्ये 7 GB एवढं ज्ञान मावू शकतं. असे 30 कोटी मोठ्या मेंदूमध्ये 7 GB गुणिला 30 कोटी येणारं उत्तर काल्यापर्यंत विचार करा. अजिबात मी आता मागत नाही तुम्हाला. एवढं नॉलेज एवढं ज्ञान आमच्या डोक्यात घुसू शकतं. हा माझा सिद्धांत नाही. एवढी तरुण मंडळी मोबाईल, युट्यूब, फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम वगैरे वगैरेचा वापर करते. माझ्या दादांनो, कधीतरी नेटला वाक्य सर्च करून पहा. मोस्ट एज्युकेटेड पर्सन ऑफ इंडिया, नाव येईल डॉक्टर श्रीकांत जिचकर. जगात 7 नंबरचा विद्वान, भारतातला 1 नंबरचा विद्वान. 49व्या वर्षी 50,000 पुस्तकाचा अभ्यास करणार विद्वान. त्यांचा सिद्धांत आहे की एका सेल मध्ये 7 GB एवढं ज्ञान मावू शकतं माणसाच्या. आपण घुसू देत नाही, तो भाग सोडून द्या. म्हणून माझा प्रश्न आहे तुम्हाला, तुम्ही ऐकताय ना ग महिला मंडळ? त्या म्हणत्या आला का फुपाटा आमच्यावर? विचारू मी तुम्हाला. माझा प्रश्न आहे तुम्हाला. आधी तुम्हाला विचारते, मग यांना विचारते. माणूस पायाने चालतो का डोक्याने चालतो? हॅलो, माईक घेऊन येऊ कमी माग? बोला ग माय. झोपल्या का काय? नाही ना? खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं कीर्तनात. अजिबात घाबरायचं नाही. महाराज गेला चुलीत, मला चुलीत घाला पण तुम्ही बिंदास बोला. मी काय अगदी फॉरेन वरून किंवा चंद्रावरून नाही आले. तुमच्या सारखीच. मी म्हटलं तुम्हाला माझी लेख समजा कीर्तन होईपर्यंत. ज्यांना 3 4 समजा पोरगी, 2 3 समजा, 1 2 समजा, पोरगीने मला वटीत घ्या. आता आम्ही जड नाही बर का. आता लॉक अनलॉक झाल्यापासून तर एवढं काती आल्यासारखं काम चाललंय. एका दिवसात 3 विचार करा तुम्ही. दुपारी कथा, सकाळ संध्याकाळ कीर्तन, नाही तर मग 3 कीर्तन करणारी पोरगी जर भेटत असेल, तुमच्या इथून अंदाज बांधाय आमच्या इथली इतकी तर बाहेरची किती. आम्ही फार जड नाही बर का. कीर्तन होईपर्यंत मला पोरगी समजा, पण माझ्याशी बिनधास्त बोला. आता मोकळ्या झाले बिचारे. मला सांगा, माणूस पायाने चालतो की डोक्याने? अगदी बरोबर, पायानेच. तुम्ही कीर्तनाला आला, पायाने आलात ना चालत? अगदी बरोबर. आता तुम्ही बोला, माणूस पायाने चालतो की डोक्याने? वा 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 वा. पाय चालतात माणसाचे, पायच चालतात आणि पायच चालले पाहिजे. पण त्याचेच पाय कीर्तनात चालतात ज्याचं घरी डोकं काम करीत. आणि ज्याचं घरी डोकं काम करतं त्याचं पाय कीर्तनात चालते. एक तोला मोलाचं वाक्य आहे का? आवडलं तर टाळी वाजवा. जी माणसं पायाने चालतात ती फक्त अंतर कापतात. जी माणसं पायाने चालतात ती फक्त अंतर कापतात. पण जी माणसं डोक्याने चालतात ना, तीच जगावर राज्य करतात. पायापेक्षा कधीतरी थोडस आवाज कडक. विठ्ठल विठ्ठल देवाने तुम्हाला मला प्रत्येकाला डोळे दिले, मायबाप दिले, याच्यात नवल नाही. या डोळ्याच्या प्रत्येकाच्या पाठीमागे 3 नस आहेत. इना मीना शिशिना. एक नस ती जवळचं दाखवते, एक ती लांबचं दाखवते, एक बरोबर सेंटरचं दाखवते. ज्याची जी चॉकअप झाली त्याला तसा नंबर. माझं तुमच्याकडे पडून बोलत नाही बरं का. एक नस जर ब्लॉक झाली, तिची सर्जरी करायची असेल तर 1 लाखाचा खर्च आहे. एका डोळ्याचे 3, दुसऱ्या डोळ्याचे 3, 3 दुने 6 लाखाच्या फक्त डोळ्याच्या नसा या मंदिरात बसलेल्या पांडुरंगाने आपल्याला विनामूल्य दिल्या. त्याच्यामुळे
इंद्रियने हा जीव दिला दान. आज घरी जाताना एक एक विचार करायचा. परमात्म्याने एवढे इंद्रिय दिले, ज्ञानात्मक प्रबल इंद्रिय दिलेत माई बाप. देवाला आम्हाला दात दिले याच्यात नबल नाही बर का महिला मंडळ. इकडं बघा ग माय. इतर प्राण्यांना एकदा दात दिले, माणसाचे 32 पडल्यावर पुन्हा नवे 32 दिले. काय उपकार केले देवाने आमच्यावरती. तसं दात पडणं वाईट नाही बर का देव करूणारच. दात पडणं अजिबात वाईट नाही. मला असं वाटतं गड्या कोणीतरी पाडण्यापेक्षा दात कोणीतरी पाडण्यापेक्षा तुम्ही काहीच विचार नाही केला. तुम्ही काय केलं मला विचार माहिती नाही, पण सोच बदलो देश बदलेगा. कोणीतरी पाडण्यापेक्षा निसर्गात पडलेले काही वाईट आहेत का. दात पडणं निसर्ग आहे. अगदी इंग्लिश मध्ये दातांना टीथ म्हणतात. महाभारतातही वर्णन आले. समोरचे वरचे 2 आणि खालचे 2 जे दात असतात त्याला पटाशीचे दात म्हणतात. त्याच्यानंतर वरचे 4 आणि खालचे 4 जे दात येतात त्याला उपपटाशीचे दात म्हणतात. त्याच्यानंतर जे येतात त्याला दात म्हणतात. त्याच्यानंतर जे येते त्याला दाढ म्हणतात. आणि साऱ्यांना माहिती लग्न झाल्यावर जी येते तिला तुझी यायची भवानी यायची ना. नाही आलेले ना आलेले चेहरे तेव्हाच कळतात. मला काही खरं वाटत नाही. मला असं वाटतं लग्न झाल्यावर माणसाला फक्त दाढच येते. लग्न झाल्यावर माणसाला फक्त दाढ येते. अक्कल कुठून येते. दाढ घरात बांधायला आल्या कोणत्या पोराला अक्कल कळतंय का. दाढ घरात बांधायला आल्या कोणत्या पोराला अक्कल याच्यात नवल नाही. अक्कल आल्यावर ज्याची दाढ घरात बांधायला आली ना तेच घर टिकले. विठ्ठल विठ्ठल. एकदा सिंहाच्या लग्नाची वरात निघाली होती आणि सिंहाच्या वराती समोर उंदीर नाचत होता. इतका नाचत होता खाली पडू पडू नाचत होता. वरात कोणाची. त्या सिंहाला थोडं कन्फ्युजन झालं. तो म्हणे लग्न माझं की याचं. लग्न माझं उंदीर नाचतोय. एक तर याची रात्री झाली नसावी झोप, नाही तर मग याला जास्त झाली असावी. एक तर झाली नसावी नाही तर मग जास्त झाली असावी. याला काय राहवलं गेलं नाही. हा म्हणे उंदरा लग्न माझंय आणि तू एवढं का नाचतोस. लग्न माझंय तुझं नाचायचं काय कारण आहे. हा म्हणे तुझा सगळा भविष्यकाळ मला समोर दिसतोय. कारण मी सुद्धा लग्नाआधी सिंहच होतो. कळतंय का पहा. विठ्ठल विठ्ठल. देवाने एवढी इंद्रिय दिले मायबाप. आज श्रीमंत लोकांवरती मनापासून प्रेम करून त्या रोगाचा नव्हे बायपास करावं त्यांनी. बायपास म्हणजे नेमकं तरी काय. एखादी चॉकअप झालेली नस बाजूला करणे, तिच्या जागी दुसऱ्या नसचं प्रत्यारोपण करणे. आज एक बायपास सर्जरी करायची असेल तर किमान मला वाटतं कमीत कमी 5 लाखाचा खर्च आहे. कृपया खर्च ऐकून कोणी मला फोन करू नका. मी अंदाज पंचे सांगते तुम्हाला. एक नस चॉकअप झाली तर 5 लाखाचा खर्च आहे. आमच्या शरीरामध्ये या पांडुरंगाने 72,000 नसा दिल्या तर बिना ब्लॉकेजच्या. आज घरी जाताना फक्त एवढा हिशोब करायचा. 72,000 गुणीला 5 लाख येणार उत्तर. त्या मोबदल्यात आम्ही त्या पांडुरंगाचं त्या परमेश्वराचं काय चिंतन केलं. आम्ही करणार नाही असं होणार नाही. करावं लागणार आहे. करावं लागणारच आहे. का लागणार आहे थोडे कानूनच करू नये का. प्यास लगती है तो आदमी को पनघट की याद आती है. प्यास लगती है तो आदमी को पनघट की याद आती है. अरे लाज लगती तभी तो औरत को घूंघट की याद आती है. प्यास लगती है तो पनघट की याद आती है. लाज लगती है तो घूंघट की याद आती है. बड़ी रंगीन होती है जिंदगी नई इंसान को ठुकरा देती है. अरे बुढ़ापा करीब आता है तभी तो मरघट की याद आती है. यही तो जिंदगी का सच है. जीवनामध्ये कर आणि मर. काही जणांना असं वाटतं आपण अंग काढून घेतलं ना ते काय काम पूर्ण होते माझ्याशिवाय. अरे बाबा तू फक्त बाजूला होऊन पहा. तुझ्यापेक्षा चांगलं काम करतील लोक. काही काहीला वाटतं मी आहे म्हणून बरं आहे. मी आहे म्हणून बरं आहे ना तर घरचे लोक काय खातील. तू कढी खाल्ली ते डांबर खातील. खाणार सगळेचे पण बदल. अरे खाणार सगळे. आपल्याला वाटतं आपण करतो. जसं कुत्र गाडी खाली चालतं ना.
त्याला वाटतं मी गाडी ओढितो. करणारा करून घेणारा कोणी गोरे दुसरा आहे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. नरदेहाची उत्पत्ती यासाठी केली होती. देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बादिकेचा. स्नाने तू शुद्धी न तू चंदनेन दाने न पाणी न तू कंकनेन. शरीराची शुद्धी स्नानात आणि हाताची शोभा ही दानात. इंद्रियाची सार्थकता सांगितली मायबाप शास्त्राने. हस्तो पवित्रो यदि दान पुण्य पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा. कंठ पवित्रो यदि नाम घोषो हृदय पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठः. हस्तस्य भूषणं दानं सत्यकंठस्य भूषणं श्रोत्रस्य भूषणं शास्त्रं भूषणे किं प्रयोजनम. या हाताची शोभा केवळ सोन्याच्या पाटल्या बांगड्या अंगठ्या घालण्यामध्ये नाही. घालू नका असं म्हणणार नाही, पण आपल्या कमाईचा 10 हिस्सा धर्म कार्यात दान झालाच पाहिजे. कारण हाताची शोभा ही दान देण्यामध्ये. जर का आपल्या कमाईचा 10 हिस्सा धर्म कार्यात दान झाला नाही तर मग दवाखान्याची भरती होती. मग दाऱ्या वाट येतं आणि मोरी वाट जातं. कसं जातं ना पत्ता लागत नाही. मग हाताने दान केलं पाहिजे माईबाप. देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे. देता देता देणाऱ्याचे एक दिवस हात घ्यावे. देणाऱ्याने देत जावे देणाऱ्याने घेत जावे. हाताची शोभा दान देण्यामध्ये सांगितली.
एखादा गरीब शेतकरी जर तुमच्या दारात भीक मागत असेल, सावकार 8 दिवसावरती पोरीचं लग्न येऊन ठेपलं हो सावकार. समोरची मंडळी अचानक हुंड्याची मागणी करते, हुंडा दिला नाही तर लग्न मोडे, लग्न मोडलं तर माझी ताई जिथे जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल हो सावकार. मी तुमच्या समोर पदर पसरतो हो सावकार. मला फक्त 10,000 कमी पडतात, मला 10,000ची मदत करा हो सावकार. 3 महिन्याच्या आत मी तुमचा रुपये फेडल्याशिवाय राहणार नाही हो सावकार. मरताना देवाचं नाव घेणार नाही, पण तुमचं नाव घेतल्याशिवाय मरणार नाही हो सावकार. माझ्याकडे नका पाहू, माझ्या लेकीकडे पहा. एखादा गरीब याच्या जर दानात विनवणी करत असेल आणि त्या श्रीमंत व्यक्तीकडे देण्यासाठी भरपूर असेल, तर त्याने म्हटलं पाहिजे, रामभाऊ तुझी पोरगी काय माझी पोरगी काय. अरे आम्ही श्रीमंत लोक धाब्यावर पार्टी करायला बसतो ना, 15,000 उडवतो रे रामभाऊ. त्या 15,000 जर चांगलं काम होत असेल, तुझ्या लेकीच्या लग्नात जर अन्नदान कन्यादान होत असेल, अरे कोणाच्या पदरात पडतंय कन्यादानासारखं पुण्य. 10,000 काय 15,000 घेऊन जा, पोरीचं लग्न थाटात पार पाड आणि परत 1 रुपया परत करायचं नाव घेऊ नकोस. असं श्रीमंत व्यक्ती गरीबाला जर दिलासा देत असेल, तर मी म्हणेल गड्या माणूस की त्याच्यात शिल्लक आहे. पण तोच म्हणत असेल, रामभाऊ दिले असते कडे 10 काय 15 दिले असते, पण हल्ल्या आपला जगावर विश्वास राहिला नाही. तुझा 1 एकर जमिनीचा तुकडा माझ्याकडे गहाण ठेव, मी तुला 10,000ची मदत करतो. असं श्रीमंत सावकार जर गरीबाला जर त्याच्या गरिबीचा गैरफायदा घेत असेल, तर व्यासपीठाची क्षमा मागून सांगते, कदाचित माझं वय, माझा अभ्यास, माझा अधिकार नसेल या वाक्याचा प्रयोग करण्याचा. पण ऐका, ते रक्त मी माझ्या महाराष्ट्रातलं समजणार नाही गडे. ते रक्त आम्हाला तपासून पाहावं लागेल. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मास येऊन मायबाप जर परोपकाराची भाषा तुम्ही करत नसाल, तर कदाचित आमचं जीवन वेगळ्या मार्गाने चाललंय. या हाताची शोभा दानात आहे मायबाप, कशात आहे पायाची शोभा. मला वाटतं 5च्या नंतर लिजिम खेळत जाण्यामध्ये तो प्रकार नसेल इकडे. काही 5च्या नंतर रेंज मध्येच नसते, आउट ऑफ कव्हरेज एरिया. पाऊले चालती दुकानाची वाट, बरोबर आहे का. आता दुकानात जायची गरज नाही, दुकानात भेटती. एक काम करा फक्त, आता शेतकऱ्याला गांजा पेरायची परवानगी द्या, माझ्या महाराष्ट्राचं कल्याणच आहे. विठ्ठल विठ्ठल कशा नाही पायाची शोभा, पाऊले चालती. त्या बिचाऱ्या कदारल्या दिसतात तुम्हाला. म्हणताल का ग माई माझ्या माग, म्हणताल. झोपलेले असले तर जागा करा कोणी. अटेन्शन, बेटे बेटे सावधान. माझ्या मागे म्हणताल का. आवाज काढायचा बरं का, पण जास्तीचा. आपली संख्या जास्त आहे. इज्जत का सवाल आहे बाई, आपलीच पार्टी निवडून आली पाहिजे. तयार आहात का ग. पाऊले चालती पंढरीची वाट म्हणा. वा वा. पाऊले चालती पंढरीची वाट. वा वा, क्या बात आहे. आता तुम्ही थांबा. आता हे जो माणूस म्हणणार नाही त्याला त्याच्या बायकोची शपथ. आणि तुम्हाला माहिती बिना लग्नाची सुखी संसाराची सोडून वा वा, क्या बात आहे. सुखी संसाराची सोडून वा. तुम्ही फेर पुरुष मंडळीसाठी टाळी वाजवाय बरं. आणि आता सर्वांनी म्हणा, पाऊले चालती पायाची शोभा पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम हाची माझा नेम सिद्धी देई. मला 2 लोकांवर अजिबात भरोसा नाही.
एक माऊलीच्या पालखी सोहळ्यामध्ये माग पुढे चलत येते दिंडीच्या, एक तर 1.5 किलोमीटर पुढं, नाही तर 1.5 किलोमीटर माग. माऊली पुढं का गेले? आंघोळ करायला. पुढं का गेले? आंघोळ करायला. माग का थांबले? कपडे धुवायला. आपल्याला नाही लाजाने म्हणावं लागतं, पापाचे कळप होय ठेकर का फक्त पंक्ती जोडायला आहेत का तुम्ही? पहा तुम्ही गावागावामध्ये काही का बहादर हे कीर्तनाला नाही, जागराला नाही, भजनाला नाही, काकड्याला नाही, हरिपाठाला नाही, ज्ञानेश्वरी पारायणाला नाही, भागवत कथेला नाही, गाता भजनाला नाही, झाडून घ्यायला नाही, पत्तरवड्या आथरायला नाही, वाढायला नाही, चटई आंथरायला नाही. काल्याला पहिल्या पंक्तीला का प्रसाद घेतलेलं चांगलं असतं. कुंडली वरदान पंक्ती पठाण हे फक्त बहादर खाण्याच्या लायकीचे आहेत. दिंडीत माग पुढे चालतात ते, त्याच्यावर कधी विश्वास ठेवू नका. दुसरे दवाखान्यामध्ये ऍडमिट पेशंटच्या जवळ थांबतात ते एक लोक घातकी असते बरं का. ज्यावेळेस आपण धडधाकट असतो त्यावेळी आपल्याला पाठीवर भेटलं, फाट्यावर कोणी भेटलं तर 5 रुपयाचा चहा फुकट पाहिजेत नाही कोणी. आता तोही महाग झाला मला वाटतं. आपला 10 रुपयाचा चहा कोणी पाजत नाही. आणि ज्या वेळी आपण दवाखान्यात ऍडमिट असतो, सलाईन लावलेले असतात हाताला दोन्ही. डॉक्टर म्हणतात आता यांना पाणी सुद्धा देऊ नका, ते मी सलाईनद्वारे जाईल. अबिने दवा की नाही, अबिने दुआ की जरूरत है. ज्यावेळी डॉक्टर पाणी पिऊ देत नाही तेव्हा 150 रुपये किलोची सफरचंद घेऊन आपल्याला भेटावर येते, आपल्याला आपल्या नाकावर भेटायला येते घ्यायला. बरं भेटायला आली की ती फळं आपल्याला खाता येत नाही. ती फळं नुसती पाहायची असतात. जी फळं पाहायची असतात खायचे नसतात त्याला कर्माची फळं म्हणतात. कर्माची फळं नुसती पाहायची असतात, अजिबात खायची नसतात. बरं भेटणारी निघून गेली की पेशंटच्या जवळ कोणीतरी थांबणारा लागतो, बरोबर आहे ना. आणि पेशंटच्या जवळ थांबणारा बरं का महिला मंडळ साधा सुद्धा लागत नाही, तो चॅप्टर असावा लागतो. आता मुळात तो असतोच. हा बहादर काय करतो, भेटणारी निघून गेली ते गेलेत का याची खात्री करतो, दरवाजाला कडी लावतो, पेशंट झोपलाय ना याची खात्री करतो, पिशवीतून सफरचंद काढतो, ते सुरीने कापतो, त्याच्या फाका फाका करतो, शेंदी मिठाची पूड टाकतो, तोंडात घालणार एवढे तिची पेशंटचा जाग. पेशंटला आली जाग, हा म्हणतो आम्ही तुझ्यासाठीच कापत होतो, घेतोस का? हा म्हणतो बहादरा आता काय करू रे, सलाईन येत ना हातापायात, तुझ्यासाठीच काही. म्हणून माझा असा दावा आहे गड्या, 15 दिवस जर पेशंट दवाखान्यात ऍडमिट राहिला तर त्याच्या तब्येतीत फरक होईल की नाही सांगता येत नाही. त्याच्या तब्येतीत बदल का होईल की नाही सांगता येत नाही. पण जो पेशंटच्या जवळ थांबतो बिचारा वजनच करून येतो. विठला विठला पायाची शोभा तीर्थयात्रा करणे, डोळ्याची शोभा त्याला पाहण्यात, मुखाची त्याला गाण्यात, कानाची शोभा त्याला ऐकण्यात. नरदेहाची सार्थकता सांगितली. नरदेहाने परोपकार भक्ती करावी, परोपकारही करावा, भक्ती करावी. त्या भक्तीला नवविधा स्वरूपामध्ये गायले. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम सख्यम आत्मनिवेदनम. या नवविधा भक्तीचे नवविधा आचार्य सांगितले. रामकथेमध्ये भिन्न आहेत, भागवत कथेमध्ये भिन्न आहेत. या नवदा भक्तीपैकी जीवाने एक तरी भक्ती करावी. पण यातील एकही भक्ती जीवाला करता येत नसेल, अवघड असेल, तुकोबाराय सांगतात हरकत नाही. नवदा भक्तीपैकी एकही भक्ती तुम्हाला जमत नाही ना, भक्ती विना पशु पशासी Thank you.
उभा राहील. असं काही नाही. पंढरपूरची आठवण झाली तुम्हाला माईबाप. पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरलाच गेलं पाहिजे. एक वाक्य ऐका माईबाप. पंढरपूरच्या पांडुरंगाची आठवण झाली तर पंढरपूरलाच गेलं पाहिजे असं काही नाही माईबाप. एक वाक्य सांगू. मंदिर और मस्जिद वो लोग जाए जिनके पास फुर्सत हो. मंदिर और मस्जिद वो लोग जाए जिनके पास फुर्सत हो. अरे हमारा तो फर्ज बनता है कि किसी रोते हुए बच्चे को हसाया जाए. एखाद्या गरीबाचं लेकरू दप्तर फाटल्यामुळे रडत असेल, त्याच्या आई बापामध्ये जर ते नवीन दप्तर घेऊन द्यायचे ऐकत नसेल, तुमची परिस्थिती जरा बरी बुरी असेल, तुम्ही ते रडताना लेकरू पाहत असाल, माझी विनंती तुम्हाला माईबाप, तुमच्या ऐपतीप्रमाणे हलकं का होईना दप्तर त्या गरीबाच्या लेकराला घेऊन द्या. नवीन दप्तर ज्यावेळी ते लेकरू पाहिल, हातामध्ये घेईल, त्या लेकराच्या मुखावर हसू असेल आणि डोळ्यात त्याचे अश्रू असेल, मला वाटते गड्या त्या पांडुरंगाचं दर्शन तुम्हाला त्या गरीबाच्या लेकरा झाल्याशिवाय राहणार नाही. अकल वालों को थोड़ी सी नादानी दे मोला, भूखे को रोटी और प्यासे को पाणी दे मोला. नवदा भक्तीपैकी एकही भक्ती जीव तुम्हाला जमत नाही ना. तुकोबाराय सांगतं तुमच्या वाट्याला आलेलं कर्म फक्त प्रामाणिकपणे करा. सेवक असाल तर मालकाची सेवा प्रामाणिकपणे करा. शिष्य असाल तर गुरुची सेवा प्रामाणिकपणे करा. पुत्र असाल तर पित्याचं वचन सांभाळा. आणि पत्नी असेल तर उभ्या आयुष्यामध्ये आपल्या पतीची सेवा प्रामाणिकपणे करणे हीच खरी ईश्वर भक्ती. अभंगाचं पहिलं. एकत्रित अवतरी झाली. हा सुख सोहळा स्वर्गीय नाही. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. तुमच्या वाट्याला आलेलं काम फक्त प्रामाणिकपणे करत चला. आपल्या वाट्याला आलेलं काम एवढं प्रामाणिकपणे करायचं मायबाप की ते कर्म त्याच्यासाठी देव बनलं पाहिजे, देवच झाला पाहिजे. त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यामध्ये वेगळी देवाची भक्ती करायची गरजच उरत नाही.
एवढं प्रामाणिकपणे काम असलं पाहिजे, ज्याचं त्याचं काम असेल, पण एवढं प्रामाणिकपणे खूप काम असलं पाहिजे. मला वारंवार असं वाटतंय गड्या महाराज, कदाचित मी क्षमा मागून सांगते, कीर्तनकाराने पाकिट फाडून पाहू नये. पण पुढे ऐका, कीर्तनकाराने पाकिट फाडून पाहू नये. सकळ जीवाचा तरी तो सांभाळ, तुझं मोकली लायसे नाही. पण या पुढचं वाक्य ऐका, लोकांनी ती वेळ त्यांच्यावरती येऊ देऊ नये. एक लक्षात घ्या, 2 वर्षांमध्ये आम्ही असे फंड रेंज मध्ये ठेवायचो. आता घ्यायला वेळ नाही आम्हाला. कदरलो होतो आम्ही, कदरून उचलीत नव्हतो आम्ही पण 2 वर्ष रेंज मध्ये आणून ठेवायचो. मोबाईल वाजणं दूर येतो, करण्यात पण नव्हता. बऱ्याच जणांचा आक्षेप आहे, कीर्तनकार एवढे तेवढे, ते किती जास्त घेत असतील तो भाग वेगळा सोडून द्या. आपण संप्रदायाचे पायी आहोत. संप्रदायाचे संस्कार फक्त आपल्या घराण्यातून आहेत गड्या, बस. जो खरा हाडाचा वारकरी ना, जो खरा खानदानी वारकरी, तो समाजाला कधी लुटू शकत नाही माईबाप. पण आम्हाला सुद्धा प्रपंच आहे. तुमच्या शेजारचे महाराज आहेत, सुनील महाराज पाचपोली, उत्तम कीर्तनकार आहेत. दोन्ही किडण्या गेल्या. सांगा, या 5 वर्षामध्ये मला वाटतं 2-3 वर्ष झाली महाराज घरात पडले. किती जण आहेत त्यांना जाऊन विचारलं, महाराज आपल्याला संसार नाही, आपल्याला घरदार नाही. हा जो परमार्थ आहे तरुण्यातला, हे कीर्तन वगैरे तारुण्यात चालू राहणार. नंतर मग महाराज एकदा थकले की मग काय लोक आपल्याला पेन्शन आणून देणार आहेत का? लोक फक्त कुठेतरी लोकांना पोकळी पाहिजे, मग यांचे पावा. बातम्यावर बातम्या, पोस्टवर पोस्ट. थोडा कधीतरी विचार करा, एक माणूस म्हणून आम्ही, संसार आहे, आम्हालाही लेकरं बाळ आहे. प्रपंच चालावा ही प्रत्येकाची जशी योजना आहे तशी आमची सुद्धा आहे माईबाप. थोडा विचार करा. जर एवढा विचार करू लागलो तर आम्हाला गाडीचे टायर सुद्धा विकावं लागतील. प्रत्येकाचं कर्म आहे, ज्याने त्याने आपलं प्रामाणिकपणे कर्म करावं. आणि तुम्ही सुद्धा जीवनात सासवायचंय जोडून या ना. मग नाही जमलं तर उदास विचारे ज्याचं त्याचं कर्म ठरलेले कर्म प्रामाणिकपणे असावं माईबाप. पहिली सेवा जीवनात सांगितली स्वामी काज. जर मारुतीरायाच्या जीवनात विचार केला ना माईबाप, स्वामी काज भक्ती मारुतीरायकी सारखी दुसरी कोणाचीच नाही गडे. अत्यंत सोपं उदाहरण सांगते, स्वामी काज कशाला म्हणतात. आपल्या वाट्याला आलेलं कर्म किती प्रामाणिक असावं. आज सगळे बेईमान आहेत माईबाप. इकडचा पुढारी तिकडे जातो, तिकडचा पुढारी इकडे येतो, इकडचा गायक तिकडे जातो, तिकडचा गायक इकडे येतो. मी विरुद्ध देशातलं सांगते. इकडचा हिरो तिकडे जातो, तिकडचा हिरो इकडे येतो, एकमेकांच्या हातात हात देतात, गळ्यात गळे घालतात. विचार करा, जो कधीच शत्रूच्या हातात हात देत नाही. आजच्या भारत पाकिस्तानच्या सीमेवरती फक्त 5 जवान, फक्त 5च जवान जर बेईमान झाले तर तुम्ही आम्ही इथे एवढे सुरक्षितपणे राहू शकतो? नाही माईबाप. आमच्या भारताचा जवान तिथे शहीद होते म्हणून तुम्ही आम्ही सुरक्षित आहे. काय वय असतं त्या जवानाचं? 20-22 वर्षाचा तरुण असतो तो. ज्यावेळी आमचा मित्र, आमचा मुलगा, आमचा भाऊ मिलिटरीमध्ये भरती केला जातो ना, त्याची 1 इंच उंची आणि छाती जर कमी असेल तर त्याला परत पाठवले जाते. सिलेक्शन होत नाही त्याचं. पण परत येताना जर अर्धच धड घरी परत येत असेल, कोणाचा हातच नाही, कोणाचा पायच नाही, जर त्याचा अर्धच धड घरी परत येत असेल तर जन्मदात्या माय बापाने ते कसं स्वीकारावं? का स्वीकारावं? ज्यावेळी या देशाचा जवान हातात शस्त्र घेऊन सीमेवर उभा असतो मायबाप, अरे उन्हात आण्याचा, पाऊस गाऱ्याचा विचार करत नाही. मायनस टेम्परेचर मध्ये आपल्यासाठी उभा राहतो. एवढ्या कडाक्याच्या उन्हाळ्यात सुद्धा आपल्यासाठी उभा राहतो. त्यावेळी घरातल्या 70 वर्षाच्या किडनी गेलेल्या म्हाताऱ्या बापाचाही विचार करत नाही. घरातल्या 60-65 वर्षाच्या कॅन्सरने ग्रस्त असलेल्या जिचं मरण आता 2-3 महिन्यावर आले, त्या जन्मदात्या आईचाही विचार करत नाही. घरातल्या 27 वर्षाच्या तरुण बायकोचाही विचार करत नाही की तिच्या मांडीवरच्या 6 महिन्याच्या काळजाच्या तुकड्याचाही तो विचार करत नाही. ज्यावेळी या देशाचा जवान हातात शस्त्र घेतो ना, त्यावेळी फक्त आणि फक्त माझा हिंदुस्थान सुरक्षित राहिला पाहिजे एवढंच ज्याचं ध्येय असतो ना, तो भारताचा जवान असतो. अरे हॅट्स ऑफ येतो, नतमस्तकता द्यावी असं भारताचं वैभव येतो.
तो भारताच्या सीमेवरती शहीद होणारा जवान, रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडणारा समोर ठेवा. आपल्या लक्षात येईल स्वामिकाज म्हणजे काय. जवान जी करतो ना ती स्वामिकाज नावाची भक्ती. या भारताच्या सीमेवरती लढणाऱ्या कोणत्याच जवानाला कोणत्याच देवाचं कोणतंच भजन करायची गरज नाही गडे. ती एक प्रकारची भक्ती. ज्यावेळी आम्ही घरात दिवाळी साजरी करतो माईबाप, त्यावेळी सीमेवरती रक्ताची होळी खेळतात ते जवान. ते रक्ताची होळी खेळणारे जवान आठवा. आपल्या लक्षात येईल स्वामिकाज म्हणजे काय. जब देश में थी दिवाली ओ खेल रहे थे होली, जब हम बैठे थे घरों में ओ झेल रहे थे होली, ये धन्य जवान हो अपने, ये धन्य है उनकी जवानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो असं म्हणणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची. तुम मुझे ढूंढो मैं तुम्हें आजादी दूंगा. आजादीची प्रतिज्ञा करणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोसांची होती. आणि या हिंदू धर्माची निंदा करत असाल तर समुद्रात फेकून देईल असं म्हणणाऱ्या स्वराज्य स्वाभिमानी स्वामी विवेकानंदांची भूमी. या देशातील प्रत्येक नागरिकाला पुरेसं वस्त्र मिळाल्याशिवाय मी माझ्या अंगावरती सुद्धा पूर्ण वस्त्र परिधान करणार नाही असं म्हणणाऱ्या महात्मा गांधीजींची ही भूमी. अपनी जान से नहीं दूंगी अरे उधेड़ करके हर रोजों से हमने तो सुनी कहानी थी खूब लड़ी मस्तानी हो तो झांसी वाली राणी. इंग्रज सरकारला धमकावून सांगणाऱ्या झांसीच्या राणीची भूमी. आता ढाल आणि संशय घेऊन दुर्जन विचाराचा निश्वास करणाऱ्या, घोड्यावरती स्वार होणाऱ्या, दांडपट्टा हातात घेणाऱ्या आणि स्वराज्याचं देखणं स्वप्न खुशीतून निर्माण करणाऱ्या, स्वराज्याचा जननी असणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता आऊसाहेबांची भूमी. आणि या देशाला स्वतंत्रता बहाल करण्यासाठी आपलं रक्त सांडणाऱ्या सुखदेव राजगुरू आणि भगतसिंगांची भूमी म्हणतात. त्यांचं बलिदान समोर ठेवा आणि रक्ताने लाल झालेल्या त्या भूमीचा प्रश्न आज एका गोष्टीची साक्ष देतोय. राजा मला स्वतंत्र करण्यासाठी माझ्या भूमातेच्या थोर वीरांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं रे. त्या रक्ताच्या एका देवाची शपथ आहे राजा. तू या देशाशी सुद्धा तितकंच त्या प्रेमाची मर्यादा आहे. तू मेरा गरिमा, तू मेरा गरिमा, तू मेरा ज्ञान है, तू मेरा गरिमा, तू मेरा गरिमा, तू मेरा ज्ञान है. देव तुम में योग में तुझ में
शहीद झालेला जवान समोर ठेवा मायबाप. आपल्या लक्षात येईल पहिल्या प्रकारची भक्ती स्वामी काज. दुसरी गुरु भक्ती. जीवनामध्ये गुरु अत्यंत महत्वाचे. आपलं सुरू करायला थोडा वेळ झाला ना, थोडस पुढे गेलं तर चालेल का? जमताय ना? नाही ना? अजिबात नाही जमणार. पण तुमचे प्रमाण कमी करा बरं का ते पुढे. नाही मग मीटर वाढेल. विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणले जास्त घेऊत आपण, म्हणजे कीर्तन जास्त घेऊ बरं. छातीवर दडपण बाजूला करा, मोकळे राहा. एखाद्याला उगाच घाबरट झाली तर काय करायचं एवढ्या धावपळीमध्ये कीर्तनात? दडपण राहू दे, दडपण अजिबात ठेवू नका. वातावरण रंगले थोडस, आपण थोडे पुढे घेऊ. गुरु जीवनामध्ये अत्यंत महत्वाचे. कदाचित भागवतामध्ये तुम्ही प्रसंग ऐकला असेल. श्री गुरु राम वशिष्ठा शरण कृष्णा संदीपनी गुरु केला. गुरु अत्यंत महत्वाचे. जो जो दयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण. गुरुसी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. एकदा कृष्ण परमात्म्याच्या घरी दुर्वास मुनी आले. गाली संतासी आसने पूजा करी काया वाचा म्हणे. पाद्य पूजा केली, उच्चासन बसण्यासाठी दिलं. जगाचा मालक हात जोडले. विचार करा मायबाप. कृष्ण परमात्म्याने दोन्ही हात जोडले आणि विनवणी केली, गुरुजी बोला काय सेवा करू? कृष्णा खीर खाण्याची इच्छा आहे रे. कृष्ण परमात्म्याने सांगितलं रुक्मिणी खीर बनवायची. रुक्मिणी माता गेली मोदपाक खाण्यामध्ये. तुम्हाला कळतो मोदपाक खाना? महिला मंडळ अजिबात नाही. काहीतरी आजपर्यंत आम्ही मोदपाक पाहिलाच नाही अजून. बरोबर आहे ना? किचन किचन कळतं का? त्याला किचन कळतं पण मोदपाक खाना कळत नाही. स्वयंपाक घरात गेल्या रुक्मिणी आई साहेब सुंदर प्रकारची खीर बनवली. खिरीचं पातीला भर खीर बनवली. ते खिरीचं पातीला घेऊन जगाचा मालक आलाय दुर्वास मुनींच्या समोर. दुर्वास मुनीने मनसोक्त खीर खाल्ली. काय कमाले, खीर खाऊन खीर उरली होती. विचारलं गुरुजी आता काय करू? कृष्णा ही खीर घे आणि झाकून ठेवून दे. स्वयंपाक घरात घेऊन आले, झाकून ठेवून दिले. गुरुजी बोला आता काय सेवा करू? कृष्णा आता झोप येते रे, माझे पाय दाब. जगाचा मालक गुरुजीचे पाय दाबत होता. दुर्वास मुनींना झोप लागली. झोप जागली आणि झोपेतून जागे झाले. पुन्हा कृष्ण सेवेत तत्पर. बोला गुरुजी काय सेवा करू? कृष्णा काही नाही रे, मागाची खीर उरलेली आहे का काही? ये घेऊ. कृष्ण परमात्मा गेले. रुक्मिणी दुपारचा काही स्वयंपाक शिल्लक आहे का? रुक्मिणीने असे डोळे वाटारले. गेल्या स्वयंपाक घरामध्ये खिरीचं पाती उचललं. म्हणे खीर आणि बाहेर तुमचे गुरु आणि हा बाहेर सुरू. कृष्ण परमात्म्याच्या हातात टेकवलं. खिरीचं पातीला घेऊन आले बाहेर. गुरुजींच्या समोर ठेवली खीर. गुरुजींनी पुन्हा खाल्ली खीर. पण काय कमाली, दोनदा खाऊन उरली खीर. दोनदा खाऊन खीर उरली. विचारलं गुरुजी आता या खिरीचं काय करू? सांगितलं कृष्णा एका बंद खोलीमध्ये जा, सर्वांगावरची वस्त्र काढून सर्वांगालाही खीर लाव तुझ्या. काय कमाल आहे मायबाप, जगाचा मालक आहे. एका मिनिटात गुरुजीची आज्ञा ऐकली. गुरुची आज्ञा ऐकली. एका मिनिटात एका बंद खोलीमध्ये गेले. आताच्या गुरुनी जर आज्ञा दिली तर शिष्य ऐकतील का? होईल जाऊ द्या लांब कशाला. इथं कीर्तनाच्या अगोदर पंगत बसती ना. काय स्वयंपाक होता? वरण चपाती बरोबर का भाजी पोळी? काहीतरी बोला. भाजी पोळी होती. हा समजा उरली भाजी. समजा उरली भाजी आणि मी म्हटलं जेवढं सप्ताह कमिटी मंडळी त्यांनी अंगाला घ्यालं. लोक लावतील का? खरं सांगा तुम्ही. हा शपथ तुम्हाला तुमच्या बायकोची, खरंच सांगा लावतील का लोक? लोक म्हणतील तो महाराजांना नारी वर्णात बुडवा. जगाचा मालक आहे मायबाप, गुरुची आज्ञा ऐकली. मी काय सांगते, जगाचा मालक आहे पण गुरुचं महत्व सांगायचंय मला. एका मिनिटाच्या आत बंद खोलीमध्ये गेले. सर्वांगावरची वस्त्र काढली, सर्वांगाला लावली खीर. पण तळपायाला नाही लावली. गुरुजीच्या मुखातला प्रसाद आहे. अन्नपूर्ण ब्रह्म आहे. प्रसादाचा अपमान होईल. माझ्या गुरुजीच्या मुखातला प्रसाद आहे हा. सर्वांगाला लावली पण पायाला नाही लावली, तळपायाला. बाहेर आली गुरुजी, सर्वांगाला खीर लावली. कृष्णा खोटं बोलतोस?
सर्वांगाला कीर लावली म्हणतोस, तळपायाला नाही ना लावली. कृष्णा, ज्या भागाला तुझ्या शरीराच्या तू कीर लावलीस तो भाग तुझा वज्रदेही होईल, पण तळपायाला कीर लावली नाहीस ना, यदू काळाच्या विनाशास तुझा तळपाय ठरेल, व्याधाचा बाण लागेल. पुढे नाही जायचं, मला हे सांगायचं. जगाचा मालकी पण गुरुजीच्या आज्ञेमध्ये. दुसरी भक्ती जीवनात सांगितली, गुरु भक्ती नाही तर आजचे शिष्य. आमच्या गुरुला अजिबात अक्कल नाही. गुरु शिष्य परंपराच गेली उमुडी ती. आजचे गुरुजी बॅटिंग करतात आणि पोरं बॉलिंग करतात. वा रे वा गुरुजी पोरं. दुसरी भक्ती, विठ्ठल विठ्ठल. तिसरी भक्ती जीवनामध्ये सांगितली, पितृवचन. पितृवचन सांगितले. जर पुत्र असाल तर उभ्या आयुष्यामध्ये आपल्या माई बापाचं वचन सांभाळा. एक वाक्य लक्षात ठेवा, माई बाप आपल्या आई आणि आपल्या सावत्र आईच्या वडिलाच्या वचनासाठी 14 वर्षाचा वनवास पत्करणारा राम, आणि त्या रामाचा हा भारत आहे. सुनभो प्राण प्रिय भावत जे का, देहू एक भर भरत टीका, मागहु दुसरा बारंबार जोरी, पुरवहु नाथ मनोरथ मोरी, तापस देश विशेष उदासी, 14 वर्ष राम वनवासी. 14 वर्षाचा वनवास पत्करणारा राम होता. माई बाप, माझी विनंती असेल गड्या, आई वडील ही आपली जबाबदारी ते किमान सांभाळण्याचा प्रयत्न करा, नाहीतर या पुढचे दिवस याहीपेक्षा भयानक आणि वाईट असतील. एक वाक्य सांगू, एक लड़की देखने के लिए जाओ तो 10-10 खड़ी रहती है, जवानी का जज्बा है. एक लड़की देखने के लिए जाओ तो 10-10 खड़ी रहती है, जवानी का जज्बा है, पर एक माँ मर जाए तो लाखों में नहीं मिलती, ये माँ बाप की दुआ कसर है. आई वडील जीवनाचं सार आहे. माई बाप त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करा. तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपतात रे ते आपल्याला. आयुष्याचं समर्पण केलं. आई वडील कळतात तेव्हा माई बाप, ज्यावेळी आपण स्वतः आई वडील होतो ना, त्यावेळी त्यांचं समर्पण कळतं. काय कष्ट आहे आई बापाच्या जीवनामध्ये. स्वतः कष्ट करून आपल्या मुलाला सुखात ठेवतात माई बाप, आणि त्या आई वडिलाचे पांजर आपण वृद्धाश्रमामध्ये घालून जरी फेडत असो, तर मला असं वाटतं अशी लेकरं न झालेली परवडली. म्हणायला होतं झालीच नव्हती. ते सांभाळण्याचा प्रयत्न करा. जर आपण हाल केलं तर या पुढच्या दिवस याहीपेक्षा भयानक वाईट आहे. आता 4G नेटवर्क इथली फेड इथच. काल करायचं ना, उद्या लगेच फेडायचं. रात्री बोलायचं, सकाळी जाहीर माफी मागायची. सकाळी भाषणात बोलायचं आणि संध्याकाळी राजीनामा देऊन टाकायचं. 4G नेटवर्क आहे आता सध्या. इथली फेड इथच आहे. या हातावरची ह्या हातावर. तिसरी पूजा जीवनामध्ये सांगितली, पितृवचन. आई वडील जीवनाचं सारे. माय बाप मनात विचार येऊन जातो कधी, आई तू जीवनाचं सार आहे. तुला त्या सूर्याची उपमा दिली तर चालेल का ग? कारण सूर्याचं काम आहे रस्ता दाखवणं. आई तोही रस्ता दाखवतो, तूही रस्ता दाखवते. बदल फक्त एवढाच आहे ग, त्या सूर्याने फक्त रस्ता दाखवला. त्या रस्त्याने बोट धरून कसं चालायचं माय तूच शिकवलंस. त्या सूर्यामध्ये एक दोष आहे ग. सूर्य दुपारी इतका तापला की त्याच्या तापण्याने सगळी माणसं सावलीत जाऊन बसली. आज 85 वर्षाची झालीस ग, आम्हा लेकरावर कधी तापली नाहीस. आणि आमची लेकरं तुझ्या छायेत येऊन बसतात म्हणून लक्षात आलं माय, त्या समुद्रापेक्षा त्या सूर्यापेक्षा तुझं व्यक्तिमत्व खूप श्रेष्ठ आहे. आई सर्वश्रेष्ठ आहे माझ्या दादांनो सगळे सांगतात, पण त्या आईपेक्षा अत्यंत श्रेष्ठ व्यक्तिमत्व आमच्या घरात राहतं, ज्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे बाप. आई मला भूक लागली का म्हणून 2 टाइमाचं जेवण वाढणारी आई सगळ्यांच्या लक्षात राहते. आयुष्यभर काबाड कष्ट करतो, 5 एकर जमीन घेऊन आमच्या आयुष्याच्या शेदोरीची पुरवणी करणारा बाप किती लोकांच्या लक्षात राहील.
आई मला आहे, आई तुम्हाला आहे, बाप मला आहे, बाप तुम्हाला आहे. माय बाप लक्षात घ्या, सगळ्यात मोठं समर्पण कोणाचं असेल तर त्या बापाचं समर्पण आहे. म्हणून माझ्या ताईंनो, ज्या दिवशी आमच्या या जगातला बाप निघून गेला ना, समजायचं आमचं माहेर संपून गेलं. जरी माहेरी गेला तर बापाने ज्या पद्धतीने लाड केले ना, ते लाड आता राहिलं नाही. आपला बाप मेला, आपलं माहेर संपलं. आणि तुमची पोरगी ज्या दिवशीपासून लग्न करून सासरी नांदायला गेली ना, त्या दिवशीपासून समजायचं या घरात सर्वाधिक काळजी करणारी व्यक्ती आता तुमची या घरात राहिली नाही. काही कारणास्तव जर घरात वादविवाद झाला तर तुम्ही 2-2 दिवस जेवण करत नाही, तसेच अंथरुणात रुसून झोपतात. त्यावेळी तुमची 12-13 वर्षाची पोरगी जवळ येते, तुमच्या पायाला तुम्हाला हलवून उठवते. बाबा सकाळपासून काही खाल्लं नाही हो बाबा, तुम्ही उठा गो बाबा, माझ्यासाठी 2 घास खा हो बाबा. नाही रे दीदी मला भूक नाही. खोटं बोलताय बाबा तुम्ही. बाबा हो सकाळी नाश्ता केला नाही ना, तुम्हाला शुगरच्या बीपीच्या गोळ्या चालू आहेत बाबा, चक्कर येऊन पडतात हो बाबा तुम्ही. आज दुपारचे 12 वाजले तर पोटात अन्नाचं कणही नाही तुमच्या. बाबा माझ्यासाठी उठा हो, फक्त माझ्या हाताने 2 घास खा. नाही रे तिथे मला भूक नाही. माहिती बाबा तुम्ही का जेवत नाही. माझा काका तुमच्याशी भांडतो वेगळं निघण्यासाठी, माझी काकू वेगळं निघण्यासाठी भांडते हो तुमच्यासाठी, तुमच्याशी म्हणून तुम्ही जेवत नाही ना. काका काकूच्या काय नादी लागतात हो बाबा, ते तसेच फटकळी. बाबा तुम्हाला माझी शपथ आहे हो, तुमच्या एकुलते काय पुरीची शपथ आहे हो बाबा तुम्हाला. जर तुम्ही अन्नाला हात लावला नाही ना, तर मी सुद्धा अन्नाला शिवणार नाही. घरात काही कारणास्तव जर बाप उपाशी राहिला आणि पोरगी जर 12-13 वर्षापेक्षा मोठी असेल, मला नाही वाटत ज्या दिवशी बाप घरात उपाशी राहिला त्या दिवशी पोरगी त्या अन्नाला शिवत असेल, ते विचार करते माझा बाप जर अन्नाचा घास मुखात घेत नाही तर मी सुद्धा त्या अन्नाला शिवणार नाही. आणि ज्या दिवशी ही पोरगी एवढा विचार करणारी तुमचा एकुलती एक लेक ज्या दिवशी लग्न करून सासरी निघून जाते ना, त्या दिवशीपासून त्या घरात तुमची काळजी करणारी, तुम्हाला स्वतःच्या हाताने उठवणारी, स्वतःची शपथ घालून 2 घास भरवणारी व्यक्ती आता त्या घरात राहिली निघडे. अरे आपुल्या एकुलत्या एका पोळीच्या लग्नामध्ये सकाळी 8 वाजता आईने नवी कोरी पैठणी साडी नेसली होती. 10 लाख हुंडा दिला, पोरीच्या अंगावर अक्षदा पडायचा टाइम झाला तरी स्वतःचे कपडे बदलायला ज्याला कधी वेळ भेटला नाही ना, तो आमचा बाप होता आमचा. एखाद्याची आई वारली तर तिच्या कपाटात निदान 10 नव्या कोऱ्या साड्या सापडतील. अरे 50,000 पगार असू द्या, पण ज्याने स्वतःच्या अंगावरती 2 शर्ट शिवाय 3रा शर्ट सुद्धा बाप होता. माई बाप लक्षात घ्या रे, त्या बापाचं समर्पण, आयुष्याचं सर्पण केले त्याने आमच्यासाठी. पण मी सांगेल मुलांना जीवनामध्ये खूप शिका, खूप मोठे व्हा. माझ्या भगिनींना सांगेल ताईनं खूप शिका, खूप मोठ्या व्हा. पण एखाद्या वाईट निर्णयामुळे 4 लोकात आपल्या बापाला आपल्यामुळे मान खाली घालावी लागेल असं कृत्य कृपया कोणी करू नका. 3री पूजा जीवनामध्ये सांगितली पितृवचन, आणि 4थी पूजा जीवनामध्ये सांगितली सेवा पद्धत. विठ्ठल विठ्ठल पत्नी असाल तर पत्नीच्या जीवनामध्ये खरा नारी धर्म सांगितलाय. तिला मंदिरात फिरायची गरजच नाही, घरचा देव उपाशी मंदिरात फिरते. कोणी सांगितलं? दिवसभर उपाशी उपवास करतील बाया, पण नवऱ्याला धड बोलायचं नाही. कोणत्या शास्त्राने सांगितले? नारी ना भारतीय स्त्री एवढी पवित्र आहे. माय बाप विवेकानंदांचं वाक्य, भारतीय स्त्री म्हणजे काय? तर भारतीय स्त्री म्हणजे मर्यादा आणि विवेक, हे भारतीय स्त्रीचे 2 अलंकार आहेत. हे जर अलंकार तिने परिधान केले तर 3रा अलंकार घालायची तिच्यावर कधीच वेळ येत नाही. हे 2 जर अलंकार तिने परिधान केले, मर्यादा आणि विवेक, काय हिंमत आहे कोण्या पापेची तिच्याकडे वाईट नजरेने पाहायची? अजिबात होऊ शकत नाही. माय बाप ती धगधगती ज्वाला आहे, ती जगदंबा आहे, ती भद्रकाली सुद्धा आहे. भारतीय स्त्री म्हणजे मर्यादा, भारतीय स्त्री एवढी पवित्र आहे माय बाप की कोणत्याही पापी पुरुषाने तिचं दर्शन घ्यावं, पावन कोणीच व्हावं, एवढी भारतीय नारी पवित्र सांगितली. एक वाक्य सांगू, भारतीय नारी जर मर्यादेचा आणि सुशील जीवन जगत असेल तर समाज तिचा सत्कार करेल. उचलू काही माई? भारतीय स्त्रीचा नेहमी सत्कार व्हावा, समाज तिचा सत्कार करेल, पण तिचं जीवन जर सुशील असेल तर
या पुढे जाऊन सांगू, कृपया माझ्या वाक्याचा विपर्यास कोणी करू नका. भारतीय नारी जर सुशील जीवन जगत असेल तर समाज तिचा सत्कार करेल. पण मुंबई आणि दिल्ली सारख्या मेट्रो सिटी मध्ये ती पोरगी अंगर प्रदर्शन होईल असे कपडे घालून जर मित्रा समवेत रात्री अपरात्री रस्त्याने जर एकटी फिरत असेल तर समाज तिचा कधीच सत्कार करणार नाही, तिचा वारंवार बलात्कार होईल. लक्षात घ्या माझं वाक्य. जगात जसे सज्जन लोक आहेत तसे दुर्जन आहेत. सज्जन सज्जनाचा मार्ग सोडत नाही, दुर्जन दुर्जनाचा मार्ग सोडत नाही. का होतात आज महिलावरती अतिप्रसंग? याचं कारण मला वाटतं तुम्ही शोधण्यापेक्षा कधीतरी आम्ही शोधलं पाहिजे. लोक म्हणतात आज पोरी कपडे नीट घालत नाही म्हणून बलात्कार होतो. चला मानला आम्ही, आणि म्हणून मला थोडस महिला मंडळीकडे यायचंय. माझी विनंती माझ्या ताईंनो, उभ्या आयुष्यामध्ये आपल्या पोरीला चपाती लाटता नाही आली आणि भाजी नाही बनवता आली तरी चालेल, हरकत नाही. युट्यूबला सर्च करा तुम्ही, पिठात पाणी ओतण्यापासून पोळी लाटून भाजेपर्यंत सगळं नॉलेज आहे. तिला स्वयंपाक शिकू नका कदाचित, पण एक वाक्य लक्षात घ्या, संपूर्ण अंग झाकलं जाईल असे कपडे कसे वापरायचे याचं ज्ञान जर आपण आपल्या पोरीला दिलं तर आयुष्यात तिच्यावरती अतिप्रसंगासारखी घटना कधीच घडू शकत नाही. ही पहिली बाजू लक्षात घ्या. मला दुसरी बाजू मांडायची. आज समाज म्हणतो की पोरी कपडे नीट घालत नाही, बलात्कारास तिचे कपडे अजिबात जबाबदार नाही. तिनं नववार साडी घालू द्या, तिनं साडी घालू द्या, तिनं पंजाबी घालू द्या अथवा तिनं वेस्टर्न पॅटर्न घालू द्या, तरी तिचा बलात्कार होतो. दोष वस्त्राचा अजिबात नाही. दोष तिच्या जातीचा नाही. ती हिंदू असली काय, मुस्लिम असली काय, ख्रिश्चन असली काय, तरी बलात्कार होतो. दोष तिच्या जाती धर्माचा नाही, दोष तिच्या वयाचा सुद्धा नाही. ती 50 वर्षाची म्हातारी असली का, 25 वर्षाची तरुण पोरगी असली काय, आणि 5 वर्षाची चिमुरडी असली काय, तरी तिचा बलात्कार होतो. दोष ना महिलेचा वस्त्राचा आहे, ना तिच्या जातीचा आहे, ना तिच्या धर्माचा आहे, ना तिच्या वयाचा आहे. दोष आहे कुणाचा? अरे दोष समाजामध्ये वासनेने बरबडलेल्या त्या अपवित्र नजरेचा आहे, ज्या नजरे स्वतःची माय माय दिसू शकत नाही, ज्या नजरेमध्ये स्वतःची बहीण बहीण दिसू शकत नाही. दुसऱ्याच्या काचेच्या इमारतीला दुरून दगड मारायच्या आधी लक्षात घ्या माझ्या दादांनी, काचेची इमारत आपल्या घरी, मग ती आपली बहीण असेल, आपली पोरगी असेल, आपली मुलगी असेल. दुसऱ्याच्या आई आणि बहिणीबद्दल तेवढंच बोला जेवढी तुमच्या आई आणि बहिणीबद्दल तुमची ऐकून घ्यायची मानसिकता असेल. किमान माझी महिला मंडळीला विनंती, प्रत्येक दिवाळीला आणि प्रत्येक भाऊबीजेच्या सणाला आपल्या भावाकडे एकच ओवाळणी मागा, दादा द्यायचं असेल तर एकच दे रे. घरामध्ये जशी तू माझी रिस्पेक्ट करतोस, जसा माझा आदर करतोस, घरातून बाहेर पडल्याच्या नंतर लुगड्यात दिसणारी म्हातारी तुझी आजीच आहे, साडीत दिसणारी बाई तुझी आईच आहे, आणि ड्रेस मध्ये दिसणारी पोरगी तुझी बहीणच आहे. असं जोपर्यंत तुम्ही समजत नाही तोपर्यंत महिलांची अत्याचार आणि अतिप्रसंग अजिबात थांबू शकत नाही. या देशात राहतो माई बापांनी, शत्रूच्या सुनेला सुद्धा लेकीच्या मानाने चोळी बांगडी करून पाठवणी करणाऱ्याचा हा महाराष्ट्र आहे. तक्क जाहले राज शिवाजी रूपयुवतीचे बघून, आई बनवणी परत गेली सुभेदारांची, आई बनवणी परत गेली सुभेदारांची, आई बनवणी परत गेली सुभेदारांची, आई बनवणी परत गेली सुभेदारांची. अरे वाईट इच्छेने जरी आली ना, जाई व तुम्हाते ना करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे दोघे. अरे समोरच्या स्त्रीला आई आणि बहीण मानणाऱ्याचा हा महाराष्ट्र आहे बाबा. आणि या महाराष्ट्रामध्ये स्त्रीला देवाऱ्यातली देवता मानले जातं. यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः. ज्या देशात स्त्रियाचा सन्मान होतो तो देश प्रगतीपथावरती पोहोचतो. म्हणून स्त्री क्षणाची जरी पत्नी असली तरी ती अनंत कालाची माता आहे. स्वामी काज, गुरु भक्ती, पितृवचन, सेवापती. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने हात वरती घ्या. मंडपात बसलेले, मंडपाच्या बाहेरचे, वाट्यावरचे, घरावरचे, ते घरावर कोणी नाही वाट्यावर आहेत.
सर्वांनी हात वरती घेतले, टाळकरी आणि वादक सोडून बरं का. आमच्या महाराजांनी घेतलंय कारण बायकोची शपथ घातली ना. टाळकरी आणि वादक सोडून बरं का. हरी विठोबा रखुमाई कीर्तनातून मला दोन गोष्टी घेऊन जायच्या गड्या. कदाचित आम्हाला श्रीफळ देऊ नका, बुक्का लावू नका, पण मला दोन गोष्टी घेऊन जायच्या. गाणाऱ्याचे गळे आणि वाजवणाऱ्याचे हात घेऊन जायचे. तोडायचे नाही. कधी योग आला त्या परमात्म्याकडे मागण्याचा अधिकार प्राप्त झाला तर त्याला मागत. एक तर मला यांच्या पोटी जन्माला घाल, नाही तर त्यांना माझ्या पोटी जन्माला घाल. मला राहून राहून का वाटतं ही लोक आपलेतली नाहीतच. वाक्याचा विपर्यास नको या, सोच बदलो. मला राहून राहून वाटतं ही लोक आपलेतली नाही, स्वर्गातले गंधर्व आहेत. त्यांच्या शापामुळे आपल्याला प्राप्त झाले तर आपल्या भाग्यामुळे ते आपल्याला प्राप्त झाले. एकदा जोरदार अंतःकरणपूर्वक. विवेकानंदांचे गोड वाक्य आहे, आर्ट इज लँग्वेज ऑफ हार्ट. कला ही हृदयाची भाषा असते. ती कळण्यासाठी मंडपात माणसं असून जागत नाही, त्यांच्यात ती कला प्रियता जिवंत लागते. अत्यंत थोड्या लोकवस्तीचं गाव असताना आपल्यातली एवढी कला प्रियता मायबाप. मी भारावून गेले प्रत्येक गोष्टीनं. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. पुढच्या 3 चरणाचा अर्थ मी सरळ सरळ सांगते. माझा वेळ संपून गेलाय. ही सेवा जर जीवनामध्ये केली, हीची विष्णूची महापूजा. अनुभव नाही दुजा. आणखी कोणती विष्णूची महापूजा? सत्य बोले मुखे हीची विष्णूची महापूजा. कवी अनेकांच्या दुःखे हीची विष्णूची महापूजा. त्यावेळी तुकोबारायला विचारलं का हो तुकोबाराय, ही जर सेवा आम्ही जीवनामध्ये केली तर ती भगवत चरणी समर्पित होतेच का? तुकोबारायांनी सांगितलं, निश्चय तुमच्या जीवनात दृढ असेल तर काय शक्य होऊ शकत नाही. अभंगाचं शेवटचं चरण यातच भैरवीला. निश्चयाचे बळ
मनात जर दृढ निश्चय केला तर काय शक्य होऊ शकत नाही. आपल्याकडे एक शेर म्हणतात पा, लहरों से डर के नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. अरे मंजिलें तो उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जाना होती है. सिर्फ पंखों से कुछ नहीं होता तो हौसलों में उडान होती. बहुतांश तरुण तरुणी वर्ग उपस्थित आहेत. माझी विनंती असेल माईबाप अतिशय धावत्या वेदामध्ये ओगामध्ये एका चरणाचा अर्थ आणि 3 चरणाचा सरळ सरळ अर्थ तुमच्या समोर ठेवलाय. कधी योग आला गावात नाही परिसरात म्हणते मी, हाच अभंग घेऊन पुन्हा 3 चरण सोडवायचा प्रयत्न करू. या अभंगाचा अर्थ असाच असेल असं माझं अजिबात म्हणणं नाहीये. बोलत असताना एखादा चुकीचा शब्द कोणाच्या हृदयाला स्पर्श करून दिला असेल तो माझा मला परत करा. जाताना काही गोष्टी मी सांगेल, उपदेश करण्याचा अधिकार माझा नाही. काही तरुण वर्ग कीर्तनासाठी उपस्थित आहे म्हणून माझ्या दादांनो, देव देश धर्म आणि नीतिमत्ता याचं भान ठेवा. ज्या आई वडिलांच्या पुण्याने आम्ही कोट्यावधीची स्टेट कमवले त्या माई बापांना कधी विसरू नका. जगात नाही एवढे तरुण भारतात आहेत, जगात नाही एवढे शास्त्रज्ञ भारतात आहेत, जगात नाही एवढे इंजिनियर्स भारतात आहेत, जगात नाही एवढे डॉक्टर्स भारतामध्ये. आज लोकांना बाहेरच्या देशाचं आकर्षण आहे. नाही माझ्या दादांनो, भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे. या भारतामध्ये इंग्रजांनी 125 वर्ष राज्य केलं. 150 वर्ष, 250 वर्ष राज्य केलं. त्यांनी इथलं काहीच नेलं नाही मायबाप, संपत्ती मात्र बळकावली. भारतात राहिले, आपली मराठी शिकले नाही, आपल्याला इंग्रजी शिकून गेले. त्यांच्या पोराला मराठी शिकवली नाही, आपल्या पोरांसाठी कॉन्व्हेंट स्कूल काढून गेले. आमचा देव पाहिला नाही, आमच्या देवळात सुद्धा गेले नाही, आमचा ग्रंथ पाहिला नाही. त्यांचं ख्रिश्चनचं चर्च मात्र इथे बांधून गेले, ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार करून गेले. इंग्रज भारतात राहिले, त्यांचं बटाटा दिलं, आमचं रताळू नाही नेलं त्यांनी. इंग्रज भारतात राहिले, आमचं धोतरही नाही स्वीकारलं त्यांनी. त्यांची मात्र जीन्स पॅन्ट दिली, बरमोडा दिली, बनियान दिली. आज वारकरी संप्रदायाचे उपकार आहेत आपल्यावर, धोतर त्यांच्यामुळे तरी पाहायला मिळते. कीर्तनकारासाठी किमान मर्यादा सांगितली. कीर्तनकाराने अंग भरबसरे घातलेच पाहिजे. पुरुष कीर्तनकारासाठी फेटा बांधलाच पाहिजे, धोतर घातलंच पाहिजे. ही जर पद्धत आणि हा जर नियम वारकरी संप्रदायाने जर घालून दिला नसता तर कीर्तनकाराने बरमोडा घालूनही कीर्तन केले असते. पण कीर्तनाची मर्यादा वारकरी संप्रदायाने घालून दिली. फेटा बांधलाच पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येक देशाचा, प्रत्येक प्रांताचा, प्रत्येक राज्याचा, जिल्ह्याचा, तालुक्याचा फेटा वेगवेगळा असायचा. गर्दीत जरी माणूस चालला ना, आपल्या भागातला माणूस रंगावरून काढायचा. ओ आंबेडकर, ओ परतूरकर, ओ पैठणकर, ओ जालनेकर. गर्दीत आपला माणूस काढायचा फेट्याच्या रंगावरून. आता फेटे फॅशन बुडाली, ती आली लग्नात. ती फॅशन म्हणून बांधतात, तिथली तिथं पायदळी तुडवल्या जातात ते फेटे. अत्यंत चुकीची पद्धत आहे. इंग्रज भारतात राहिले मायबाप. आमच्या भारतामध्ये गुळ पाणी द्यायची पद्धत होती, त्यांनी गुळ पाणी नाही स्वीकारलं. आपलं थोडा बदल केला त्याच्या देवकर महाराज. त्यांचा चहा भारतात पिकवला, आम्हाला बनवून दिला, कसा बनवायचं ते शिकवलं. ते कोरा पिले ना, आपण दूध टाकून पेलो. बदल फक्त एवढा झाला. स्लो पॉइझनिंग त्यांनी आम्हाला दिलं. ब्रेडही त्यांचेच आहेत, केकही त्यांचेच आहेत, पावही त्यांचेच आहेत. दिवे विजवायची पद्धत इंग्रजांचीच आहे. आपल्या दिवे लावायची पद्धत होती, दिवे सोडायची पद्धत होती, पाण्यात दिव्याने ओवाळायची पद्धत होती. म्हणजे त्यांच्या पद्धतीने वागला तर तो माणूस सुशिक्षित, आणि महाराष्ट्रीयन पद्धतीने वागला तर तो माणूस गावंढळ. म्हणजे धोतर घालून अख्ख्या गावातून फिरला तर माणूस गावंढळ, आणि अर्धी चड्डी घालून साऱ्या गावात फिरला तर मग तो सुशिक्षित. चुकीची पद्धत आहे मायबापी. जगात नाही एवढे तरुण भारतात आहेत. मला सांगा, इंग्रज भारतात आले नव्हते तोपर्यंत भारतातले लोक बावळट होते का? बावळट होतो आपण. अरे तुमच्याकडे शास्त्रज्ञ असतील, आमच्याकडे तत्वज्ञ होते. जोपर्यंत कोलगेटचा शोध लागला नव्हता तोपर्यंत आपण दात घाशीत नव्हतो का? जोपर्यंत साबणीचा शोध लागला नव्हता तोपर्यंत आंघोळीच करीत नव्हतो का? जोपर्यंत फेअर अँड लवलीचा शोध लागला नव्हता तोपर्यंत सगळ्या महिला काय काळ्याच होत्या का? जोपर्यंत भारतामध्ये मला सांगा जीन्स पॅन्टचा शोध लागला नव्हता तोपर्यंत भारतीय काय पॅन्टीज घालीत नव्हते का? जोपर्यंत ही बुर सटलेली इंग्रज भारतात येत नव्हते तोपर्यंत आम्ही बेअक्कलच होतो का? ह्या आल्यावर आपल्याला अक्कल आली का? तुमच्या
तुमच्याकडे शास्त्रज्ञ असतील, आमच्याकडे तत्वज्ञ होते. जगात सगळ्यात मोठं तत्वज्ञान माझ्या माऊलींचं ज्ञानेश्वरी जगातने मान्य केली मायबाप. विश्वातला मानवी जीवनाचा सर्वांगाने अभ्यास करणारा एकमेव ग्रंथ आहे. ते बायबलचं नाव सुद्धा सिद्ध करू शकत होते, पण बायबल पेक्षा सुद्धा जगाने ज्ञानेश्वरी मान्य केली. हा वारकरी संप्रदायाचा सगळ्यात मोठा विजय आहे. अंतराळाचं संशोधन करणारी संस्था आहे नासा अमेरिकेमध्ये. त्या नासा संस्थेने आपल्या मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरती माऊली ज्ञानोबारांचा 9व्या तपासायदान इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करून लावलं. हा वारकरी संप्रदायाचा सगळ्यात मोठा विजय. या देशात आपला जन्म झाला याचं थोडंसं तरी भान ठेवा मायबाप. किमान कॉलेजला जाणाऱ्या तरुण पोरांना विनंती, नका घरू गळ्यामध्ये माळी, पण निदान हिंदूची निशाणी म्हणून कपाळाला गंध तरी लावत जा. आजपर्यंत पहा तुम्ही, 15 दिवसापूर्वी नांदेडला कथा होती. आम्ही गुरुद्वारामध्ये गेलो दर्शनासाठी. मास्क लावलेले होते. त्या धर्मगुरूंनी मास्क काढायला लावले आम्हाला. म्हणे मास्क असेल तर मध्ये प्रवेश नाही. पोलीस होते पण बिना मास्कचे होते. अरे ते जर मग तुम्ही घुसखोरी करत असाल तर तलवारी घेऊन येतात ते लोक. सगळ्यात आधीचा धर्म सनातनी, ना आधी ना अंत. हिंदू धर्म आधीचा आहे. नामदेवरायांच्या कधीतरी कितीतरी काळाच्या नंतर 20 वर्षानंतर मला वाटतं शीख धर्माची स्थापना झाली. मागून येऊन जर हे एवढे शहाणे होत असतील तर आमच्या धर्माबद्दल आम्हाला किती स्वाभिमान पाहिजे मायबाप. त्या धर्माबद्दलचं स्वाभिमान ठेवा मायबाप. देव देश धर्म नीतिमत्ता याचं भान ठेवा. किमान माझी पोरांना विनंती, तुमचा भाग जरा थंडगार हवाई ती पाण्याचा दिसतोय आहे ना, शिका रे दादानं, खूप शिका. हे 2-4 वर्ष जर पिढा खाऊ पुढे खाऊन पिचकाऱ्या मारण्यात फक्त जात असते, राग येईल तुम्हाला माझा, गोळ्या घाला मला, आता काय करता. पण माझा ऐका, यही भी दिन चले जाएंगे. मौज मजेचे दिवस 4-5 वर्षाचे असतात घरी. हे निघून गेले ना, पूर्ण तुम्ही शिका. आणि माझ्या दादानं तुम्ही शिका, खूप शिका गड्या. शिकलं तर पोरगी भेटती. आता लॉकडाऊन मध्ये ते पण सांगणार आहे बाबा मी. तो पण मुद्दा मला घ्यायचा. तुम्ही नोकरीचा काढला ना, मी सांगते, मला थोडा वेळ द्या फक्त, मी येणार आहे तिकडे. शिकला तर पोरगी भेटती. लॉकडाऊन मध्ये झाले बिचारे भाग्यवान होते ते. राहिलेले नवरदेव होऊ शकत नाहीत आता. अजिबात गोष्टी करायच्या नाही. शिकले तर ठीक आहे तुम्ही. कधी न खपलेला माल कोरोनात खपला महाराज. फेकण्या हुकण्या बोबड्या. अरे मास्क वडे वेळच नाही ना लागला. 15 दिवसांनी नवरदेवाला कळालं जिच्यासोबत लग्न झालं पुढचे 2 दातच नाही केलं. आता लग्न झालं, लॉकडाऊन, ती तिकडे अडकली, हा इकडे अडकला बुवा. एका महिन्याने कळालं जिच्या संग लग्न झालं ती बोबडीची. आता काय करता, भेटली बिचारी नवसा सायस आणि तिलाच टिकवायचे आता. म्हणून लॉकडाऊन मध्ये बिचारी जे झालेत ना ते सुखी होते, भाग्यवान होते. कधी नाही झाले पण बिचारीचे योग आले लॉकडाऊन मध्ये. आता बाकीचे राहिलेले थोडा विचार करा तुम्ही. अजून परिस्थिती अजिबात बदलली नाही. अजून फक्त 5 वर्ष थांबा. आफ्टर 5 इयर्स, जस्ट इमॅजिन. तुम्ही फक्त कल्पना करत चला. अजून मुलगा मुलीला पाहिला तरी जाऊ शकतो. अजून 5 वर्षांनी ती पोरगी फोन करणार मैत्रिणीला तिच्या. ती जालन्याला आंबडला जॉब करत असणार, मैत्रिणीला फोन करणार, का ग सोनी तुला 2-3 दिवसांमध्ये रिकामी सुट्टी आहे का तुला? काय काम होतं ग? काय नाही, एक अंतरवाल्यातला शेतकरी बाप फारच मागा लागलाय. या आमच्या पोराला पाहून जा, या आमच्या पोराला पाहून जा. जरा जाऊच पाहूच कसा दिसतो, काय करतो, देखना दिवा. मग ती तिच्या मैत्रिणी सहित 4 व्हीलर गाडीत बसून येणार. या नवऱ्या मुलाचा भाऊ दारात रांगोळ काढत असणार. वहिनी आणायची ना त्याला घरात. ती जाणार सोफा सेटवर बसणार. हा नवरा मुलगा पहिल्यांदा पाणी घेऊन जाणार. तुम्ही फक्त कल्पना करा. पहिल्यांदा हा पाणी घेऊन जाणार, 10 मिनिटांनी पोही घेऊन जाणार. कोणासाठी? तीन म्हणणार बसणारे, नाव काय तुझं, शिक्षण किती, घरातली कामं धामत येतात ना, लेकर बाळ सांभाळशील ना झाल्यावर. कारण ती डबल पीजी पोस्ट ग्रॅज्युएट आणि हा LLMP लटक की मॅट्रिक पास. मग ती जॉब करणार आणि लेकर बाळ सांभाळणार. पटतंय तुम्हाला? पटतंय का? 5 वर्षांनी हा भयानक काळ तुमच्यावरती येऊ नये असं वाटत असेल तर माझ्या दादांनो, आजच स्वतःचं अस्तित्व सिद्ध करा. अस्तित्व सिद्ध करा म्हणजे काहीतरी करायला लागा. काहीतरी करा, भर करा.
जीन्स पॅन्ट उधळायची फाडायची शिवायची, उधळायची फाडायची शिवायची. रिकाम बसायचं नाही. रिकाम घर हे सैतानाचं, रिकाम तिकडं मन सैतानाचं घर असतं. काहीतरी करायचं म्हणजे करायचं. काहीतरी करायचं म्हणजे काय, हात वाट्या टाकू नका. माझं वाक्य ऐका. आज आरक्षणाचा मगाशी बाबा बोलले ना, मगाशी कंटिन्यू करायचा तुम्हाला मुद्दा. काहीतरी करा. नोकरी भेटत नाही ना, हरकत नाही. नोकरी या शब्दाच्या फार पाठीमागे लागू नका. मी काय नोकरीच्या विरोधात नाही. इकडे बघा, कडक इस्त्रीचे कपडे घालून 8 तास लोकांची गुलामगिरी करण्यापेक्षा स्वतःचे मळलेले फाटके कपडे घालून स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू केलेला मला कधी मान्य राहील. तुम्ही ऐकताना कान उंच करून ऐका ना. आवडलं तर टाळी वाजवा. शेवटच्या चरणाचा मुद्दा आहे माझा. लाचारीच्या यशापेक्षा स्वाभिमानाचा अपयश मनात पचवायची तयारी ठेवा. तुकोबारे गात्यात प्रेरणा देतात. ओलीमुळे भेदी खडकाचे अंग, अभ्यासाचे सांगकारी सिद्धी. नापास होणाऱ्यांना अजिबात चिंता करू नका. नापास होणारीच एक दिवस इतिहास निर्माण करतात. अपयशी यशाची पहिली पायरी असू शकते. फक्त अख्खा जिना चढायचा नाही एवढं भान ठेवा. पराभवाची कारण सांगू नका, तर शोधून तयारीला लागा. यश तुमच्या हातात असेल. यशाचं शिखर गाठण्यासाठी परिस्थितीची नाही तर मनस्थितीची गरज असते. इयत्ता 10वीला इंग्रजी विषयात जो नापास होतो त्याचा इयत्ता 10वीच्या इंग्रजी अभ्यासक्रमात पहिलाच धडा येऊ शकतो. हे सचिन तेंडुलकरने सिद्ध करून दाखवलं बरं का. नापास होणाऱ्यांना भगवान रामेश्वराच्या रखरखीत वाळवंटामध्ये शंख आणि शिंपले विकणारा सामान्य नावड्याचा मुलगा भारताच्या राष्ट्रपतीपदी आरूढ होऊ शकतो. हे एपीजे अब्दुल कलाम साहेबांनी सिद्ध करून दाखवलं. मिसाईल मॅन, अग्निपंख मायबाप, आकाशाला गवसणी घालणारं चरित्र हे व्यक्तीचं. त्या फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशातून सुद्धा तुम्ही भरारी घेऊ शकतात मायबाप. फक्त जिद्द पाहिजे रे मनामध्ये, महत्वाकांक्षा पाहिजे. आणि ते आकाशापेक्षा सुद्धा पलीकडे झेप घेण्याची गगन भरारी आणि ते बळ तुमच्या पंखात निर्माण व्हावं. अशा आपण भागवत भगवंताच्या चरणी, आई साहेब रुक्मिणी माता पांडुरंगाच्या, बजरंग बलीच्या, ज्ञानोबा तुकोबारांच्या चरणी प्रार्थना करूया. तुमच्या गावाचं भविष्य उज्ज्वल असावं, सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं असावं. आपल्या गावातील प्रत्येक तरुण एक कलेक्टर असावा, कोणी PSI असावा, कोणी इंजिनियर असावा, कोणी डॉक्टर असावा आणि असावाच. ते वारकरी संप्रदायाचे आशीर्वाद तुमच्या गावाला प्राप्त होतील. फक्त अशीच जीवनामध्ये भक्ती करत राहा. एवढं उत्साहाचं वातावरण ठेवा. गावामध्ये एकही तरुण व्यसनाधीन नसावा. दारूला तर जागाच नसावी गडे. हे झालं तर ते ध्येय तुम्ही गाठताल अशी सदिच्छा या ठिकाणी मी व्यक्त करते. ज्यांच्यामुळे मला येण्याचा योग लाभला, सर्व ग्रामस्थ मंडळी, सर्व सप्ताह कमिटी असेल, त्याचप्रमाणे हरिभक्ती पारायण परम आदरणीय गणेश महाराज देवकर असतील, आमचे दिगंबर भाऊ असतील, सुरेश भाऊ असतील, बंडू भाऊ असतील, भगवान भाऊ असतील, त्याचप्रमाणे उद्धव भाऊ, चप्पालाल महाराज, स्वामी महाराज, नारायण भाऊ, त्यात कोणाचं हुकून चकून नाव घ्यायचं राहिलं असेल तर माझ्या स्मरणातून गेलेले सगळे भाऊ वर का. उपस्थित कीर्तनासाठी महाराष्ट्रातील सर्व दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली, त्यांना धन्यवाद. सर्व YouTube चॅनलला सुद्धा या ठिकाणी मी धन्यवाद देते. आणि वाणीला पूर्ण विराम. ना तरी बालक बोबडा बोले, का बाकोडा मी चुका पाऊले, ते चोज करुणी माऊली रिजिजीवे तरी नवना ते पुरते अधिक ते सर ते करुणी घ्यावे, हे तुम ते विनोद असे पायाच्या प्रसादे, काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संधी नवे अंगभूत युक्ती नवे हा उपदेश, तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे, जन्मोजन्मी तुका म्हणे ज्ञानेश्वर.